जय श्रीराम। आज एक महालक्ष्मी व्रत जे लक्ष्मी प्राप्तीसाठी व्रत आहे, हे व्रत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याकडे अनेक व्रत आहेत, त्या व्रतापासून अनेक फलप्राप्ती, वेगवेगळ्या फलप्राप्ती सांगितलेल्या आहेत। लक्ष्मी कोणाला नको आहे? लक्ष्मी सगळ्यांना हवी आहे। लक्ष्मी कशी असली पाहिजे? तर सगळ्या पद्धतीने समाधान देणारी लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजे। पैसा आहे आणि सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येत नसेल तर त्या लक्ष्मीला उपयोग नाही। आपण प्रत्येक गोष्टीत आनंद घेऊन आनंदाने जगत असेल तर ती लक्ष्मी आपली धनवान आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ती समृद्ध करणारी लक्ष्मी आहे। अशा लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी मत्स्य पुराणानुसार एक व्रत सांगितलेलं आहे। मत्स्य पुराणात अनेक व्रत सांगितलेली आहेत, त्यामध्ये एक लक्ष्मी प्राप्तीसाठी संपद व्रत नावाचं व्रत सांगितलेलं आहे। ते कसं करावं असं सांगितलेलं आहे, त्याचे एक श्लोक सांगितलेले आहेत। लक्ष्मीमभ्यर्च पंचम्यामुपवासी भवेन्नरः समान्ते हेमकमलं दद्याद्धेनु समन्वितं सवैष्णवं पदं याति लक्ष्मीमान जन्मजन्मनि एतत् संपद्व्रतं नाम दुःख शोक विनाशनम। असे श्लोक आहे। त्या श्लोकाचा अर्थ असा होतो, जो व्यक्ती प्रत्येक पंचमीला, आपल्याकडे दोन पंचमा येतात, एक येते शुक्ल पक्षातली, एक कृष्ण पक्षातली। व्रत सुरुवात करताना मात्र शुक्ल पक्षातील पंचमीला सुरुवात करायचं आहे। असं हे व्रत करून प्रत्येक महिन्याला ज्या दोन पंचम्या येतात त्या दोन्ही पंचमीला संध्याकाळी सूर्यास्ताच्या समयाला दिवसभर उपवास करावा। उपवासाचं जे जमेल ते खावं। दिवसभर उपवास करून संध्याकाळी भगवतीचं, महालक्ष्मीचं यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने सामर्थ्यानुसार पूजन करावं। देवीला कमळाचं फूल मिळालं तर कमळाचं फूल व्हावं। लाल फुलं देवीला प्रिय आहेत, देवीला लाल फूल व्हावं। देवीला श्रीसूक्त प्रिय आहे, श्रीसूक्ताचा पाठ करून देवीला अभिषेक करावा, किंवा कणकधारा स्तोत्र आहे तेही म्हणून देवीला अभिषेक करावा। आणि संध्याकाळी लक्ष्मीची यथाशक्ती पूजन करून पुन्हा उपवासाचं, किंवा तुम्हाला जे शक्य नसेल तर संध्याकाळी एक टाईम जेवणसुद्धा करून हे व्रत तुम्हाला करता येतं। आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे हे वर्षभरासाठी आहे, वर्षभरात एकूण 24 ज्या पंचम्या येतील त्या 24 पंचम्याला पूजन करायचं आहे। आणि 24 पूर्ण झाल्यानंतर शेवटी कमळाचं फूल यथाशक्ती जमलं तर सोन्याच्या पानावर कमळाचं फुलाचं कोरून, एक गाय मिळाली तर गाय दान, किंवा गाय आता सामर्थ्यानुसार गाईचं गोमूल्य देऊन सुद्धा यथा सत्पात्री व्यक्तीस ते दान करावं। आणि असं हे संपद व्रत पूर्ण झाल्याच्या दिवशी सगळ्यात शेवटी लक्ष्मीची पूजा करून हे जे सांगितलेले द्रव्य आहे ते दान करावं। अशा पद्धतीने जो कोणी हे व्रत करेल तो धनवान आणि जन्मोजन्मी विष्णू लोकात धनवान संपन्नवान, ह्या जन्मात सुद्धा त्याच्या आर्थिक अडचणी दूर होतील असं त्या श्लोकानुसार सांगितलेलं आहे। ज्याला शक्य आहे त्यांनी आवर्जून हे व्रत करावं आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यावी, जीवन समाधानी करून घ्यावं। जय श्रीराम। आवडलं तर सगळ्यांना सांगा। हे व्रत सगळ्यांनी करावं, सगळ्यांना करता येतं आणि सगळ्यांनी करून शेवटी फलप्राप्ती प्राप्त करून घ्यावी। जय श्रीराम।